नाही तिसऱ्या अध्यायात जसं बघितलं ना, की हं. कर्म हे प्राप्तच आहे म्हणजे हां. अटळच आहे तो. ही आपली भूमिका उत्तम रीतीने वठवण्यासाठी ते कर्म करायचे. हं, जे काही विहित कर्म आपल्याला प्राप्त झालं आहे, हं. आपलं ते विहित कर्म आधी समजून घेतलं पाहिजे, की आपलं विहित कर्म काय आहे आणि ते विहित कर्म आपण उत्तम रीतीने केलं पाहिजे. आपल्या सगळ्या पात्रता वाढवत त्या कर्माची उत्कृष्टता वाढविल्या पाहिजे. हो. म्हणजे गीता असं सांगत नाहीये, की तुम्ही जसे आहेत तसे शांत राहा. सगळं सोडून द्या. असं म्हणत नाही आहे गीता. गीता सांगते तुम्ही जिथे आहात तिथून पुढे चला. पण हे पाहिलं ना प्रोग्रेसिव्ह आयडियलिझम. धर्मसंस्थापनार्थ हा विचार करताना केला होता हा विचार. हं, 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 हं. धर्मसंस्थापनेचा अर्थ आहे प्रत्येकाला पुढची प्रेरणा मिळणं. आहे तिच्यापेक्षा पुढे जाणं. जीवनाचा काही उद्देश असणं. उद्देश नसणं असं नाही. जीवनाचा उद्देश आहे आपल्याला पुढे जायचंच आहे प्रत्येकाला. आणि तो पुढे जाण्याचा हा मार्ग हाच आहे, की आपल्याला जे प्राप्त कर्म आहे त्यातूनच आपण पुढे जाऊ. आणि पुढे सगळे जाऊन एकाच ठिकाणी मिसळू. ज्याची जशी स्थिती आहे, ज्याची जशी काही विशिष्ट अवस्था, विशिष्टता आहे, त्याच विशिष्टतेने तो पुढे जाईल. हे चातुर्वर्ण्यमय सृष्टम सांगताना सुद्धा तसाच विचार सांगितला. प्रत्येकाचं वेगळं आहे. आणि मग आपल्याला काय प्राप्त झालं ते पाहून पुढे जात राहणं आणि पुढे जाता जाता मग ही अवस्था प्राप्त होते. तो कर्मयोग तेव्हा सिद्ध होतो. कर्मापासून आपल्याला थकवा आला नाही पाहिजे. कर्माने थकून नाही गेलं पाहिजे. ते आवडून केलं, आवडीनं केलं म्हणजे कर्म थकल्या जात. आणि ते आवडीनं होण्यासाठी आपल्याला आधी आपलं काय स्थिती आहे, ते आपलं काय काय हे कर्म आहे म्हणजे सहज कर्म कोणतं आहे ते कळालं पाहिजे. मग त्याप्रमाणे ते करत गेलं. आपली भूमिका आपल्याला लक्षात आली. मग ते आपण त्या पद्धतीने करत गेलो म्हणजे ते होतं. आणि मग त्या कर्मातच आवड निर्माण होते. आणि मग तिची उत्कृष्टता होते. मग त्यानेच त्या कर्माने पुढे सगळं कर्मे विशो भजावा पुढे होतं. पूर्वी असं होतं ना, की प्रत्येक जण कुठलेही जे काही कर्म करत होता, ते सगळ्याच्या सगळं ईश्वराची पूजा समजूनच करत होता. त्याला कळत जरी नसलं तरी तसं सांगितलेलं असायचं. आणि मग श्रद्धा ठेवून तसं करता एके दिवशी त्याची ती स्थिती प्राप्त होते. आता हे जे संशयवाद घुसला, की तुम्ही सांगितलेलं आम्ही का मानावं? आमच्या बुद्धीने आम्ही विचार करू. मग ह्याची तयार झालेली नाही बुद्धी. विचार करता येत नाही. अनेक संशय घुसतात. मग कुठेच पोहोचत नाही. काहीच करू शकत नाही. मग गोंधळाची स्थिती होते. हां. म्हणून मी इथे सांगितलं, की श्रद्धा बालनापते ज्ञानम. श्रद्धेने ज्ञान प्राप्त होतं. मग तो योग संन्यस्त क्रमानं होतं. किंवा तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते पण म्हणू शकतो. त्याच्या पुढे येईलच अजून. हो, ते आहेच. तेही सांगितलं. तस्मात् शास्त्रम प्रमाणते. आता हे जे सांगितलं, आता ज्ञान प्राप्त करण्याच्या साधनामध्ये सुरुवातीला ते ज्ञान पैगा बर्वे जरी म्हणी आठी आणावे, तरी अगरबत्ता करावे दास्य सकळ वगैरे हे सर्वस्वी भजावे संतासी या संतांचं सेवा करावी वगैरे त्या ज्याही गोष्टी हे तर हे जर ज्ञानासाठी विचार आपण केला, आत्मज्ञानाचा विचार करण्यासाठी म्हणून केला. पण भौतिक ज्ञानामध्ये सुद्धा तसंच आहे. त्याही कुठल्या भौतिक गोष्टींचं सुद्धा आपल्याला ज्ञान पाहिजे असेल,
विषय माहिती पाहिजे असते. त्याला माहिती म्हणूया आपण, किंवा प्रॅक्टिकल ज्ञानामध्ये त्याला कौशल्य म्हणूया आपण. एखाद्या गोष्टीतलं स्किल आपल्याला शिकायचं असेल, एखाद्या गोष्टीतलं थिअरी आपल्याला शिकायची असेल, प्रॅक्टिकल शिकायचं असेल, सगळ्या गोष्टी काही करायच्या असतील, तर त्यातले जे उत्कृष्ट आहे त्यांची सर्वस्वीची जर सेवा केली तर होतं. आहे की नाही? मग ते प्राप्त होत असतं. असो, ठीक आहे. उद्या 5वा अध्याय उद्या सुरुवात होईल. ठीक आहे, थांबूया. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. योगेश्वर भगवान की जय. नर्मदे हर. जय विजय. नर्मदे हर जय विजय. जय. जय विजय. नर्मदे हर.